हां आता आवाजाचं टेस्टिंग. नमस्कार, आवाज ऐकू येतोय का? अजून कोणी आलं नाहीये. हां ठीक आहे, त्यांनी सांगा आवाज येत आहे. ठीक आहे. अजून कोणी आले नाहीये. हां आता चालू झालंय. अजून कोणी आलं नाहीये. थांब. नमस्कार. आवाज येत आहे का? समर्थ वेणीराम गुरुकुल कीर्तन या फेसबुक पेजवरून आजचं हे कीर्तन मी सौभाग्यवती शुभदा प्रभाकर फणसे मुंबई येथील बोरिवली येथून करीत आहे. माझा आवाज ऐकू येतोय का आपल्याला सर्वांना? जे उपस्थित आहे त्यांनी कृपया आवाजाबद्दल सांगावं. आवाज येतोय? हा, नमस्कार. समर्थ वेणीराम गुरुकुल कीर्तन या फेसबुक पेजवरून मी सौ शुभदा प्रभाकर फणसे आज हे कीर्तन करीत आहे. हे कीर्तन करण्याची पुनश्च संधी मिरज मठाचे अधिपती कौस्तुभबुवा रामदासी यांनी मला उपलब्ध करून दिली, म्हणून मी त्यांची ऋणी आहे. आणि आज रामाची अशी इच्छा आहे की आत्तापर्यंत मी फेसबुकवर पेजवरती जी 4 कीर्तनं केली त्यावेळेला मला तबला साथ मिळाली नाही, परंतु आज रामाच्या इच्छेने आज आपले दोन्ही सानितार इथे उपस्थित आहेत. त्यांची मी आपल्याला ओळख करून देते. हे श्रीयुत प्रभाकर फणसे, हरिभक्तीपरायण प्रभाकर फणसे हे माझे पती आहेत. आजचं सगळं नेपथ्य, प्रकाश योजना आणि सगळी काही त्यांनी केलेली सगळी सोय आणि सेवा आहे. आणि तबल्याची साथ करीत आहेत श्रीयुत प्रसाद बापट. हे आमच्याच सोसायटीत राहतात आणि आत्ताच मला पत्ता लागला की ते पण तबला वादनाची साथ करू शकतात, उत्तम वाजवतात आणि ते येऊ पण शकले, त्यांना वेळ काढता आला. आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना एक मोठी पर्वणी आहे आणि उत्तम कीर्तन आपल्याला सर्वांना ऐकायला मिळेल अशी मी आशा करते. जय जय रघुवीर समर्थ. आता आपला कोणाचा जास्त वेळ न घेता मी कीर्तनाला सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः. श्री करंजेश्वरी देव्ये नमः. श्री बल्लाळ विनायकाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
वेणा समर्था संत समर्थ वेणा स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय. रुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज पूर्वरंग निरूपणासाठी जो अभंग घेतला आहे तो संत श्रेष्ठ शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. हे चाणाक्ष श्रोत्यांनी मगाशीच ओळखलं असेल. तुकाराम महाराजांचा अधिकार काय सांगावा. मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जडवई कुंभी नेले जडवई कुंभी विठ्ठल विठ्ठल म्हणून या आमच्या सारख्या जड आणि मूढ लोकांना ज्यांनी नुसतं विठ्ठल 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 म्हणा असं सांगून तेवढ्या एका सोप्या मार्गाने वैकुंठापर्यंत नेऊन पोहोचवलं, असे अनेक अनेक भक्तांना त्यांनी हा सोपा मार्ग उपलब्ध करून दिला. असे हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या या पदात काय सांगतायत ते म्हणतायत. आम्ही तेणे तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला सुख कशात आहे. तुम्ही सर्वांनी मिळून विठ्ठल 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 म्हणावं ह्यातच आम्हाला सुख आहे. आणि पुढे काय म्हणतायत. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आता हळूहळू आषाढी एकादशी जवळ येते बरं. त्यांनी आपल्याला आठवण करून दिली आहे की कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि काय म्हणताय. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. मला एवढी एकच इच्छा आहे, मला अन्य काही इच्छा नाही. काय तुम्ही सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा, कंठामध्ये तुळशीच्या माळा घाला, व्रत एकादशीचं करा आणि स्वतःला हरीचे दास म्हणवा. एवढंच त्यांची इच्छा आहे. असे हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. तर या अभंग त्यांनी जेव्हा लिहिला त्या अभंगाची छोटीशी गमतीशीर गोष्ट आहे बरं का. ती गोष्ट मी आपल्याला आधी सांगते. आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सर्वांना माहिती आहे. वय वर्ष 16. काही गुडभर मावळ्यांना बरोबर घेतलेलं आहे. रोहिणेश्वरावर गेलेले आणि तिथे स्वराज्याची शपथ करंगळी कापून त्याची धार वळली रोहिणेश्वराला. आणि हे रक्त सांडीन पण हिंदवी स्वराज्य उभं करीन अशी शपथ घेतली. आणि त्यानंतर स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा किल्ला घेतला. तोरणा किल्ला घेतला आणि तो स्वराज्याला एक शुभशकुनच झाला. आणि त्या किल्ल्याची डागडुजी करत असताना 3-4 मोठे मोठे असे भरलेले हंडे सुवर्ण मोहरांचे सापडले. केवढा मोठा शुभशकुन होता स्वराज्यासाठी. आणि मग मावळ्यांचा उत्साह काय वाढला असेल ते सांगायलाच नको. अर्थातच लागोपाठ नंतर भराभर 3-4 किल्ले सर केले त्यांनी आणि आपल्या स्वराज्याला जोडले सुद्धा. आणि तरुण मुलं स्त्री त्यांना हा जे यश आहे या यशाचा किती आनंद झाला असेल. आजचे तरुण जे काय यश साजरं करतात मौज मजा मस्ती ते नाही बरं, पण तरी सुद्धा यश होतच ते. आणि ते यश साजरं करतच होते. पण शिवाजी महाराज कसे होते. लहान 16 वर्षाचा मुलगा, पण त्यांच्या डोक्यात आलं काय, लक्षात आलं त्यांच्या की यश हे असं डोक्यात चढता कामा नाही. यश सुद्धा पचवता आलं पाहिजे. माणसाला जसं अपयश पचवता आलं पाहिजे, अपयशाने झाकोळून जायचं नाही, अपयशाने निराश व्हायचं नाही, त्याचप्रमाणे यशाने सुद्धा हुरळून जायचं नाही. जेव्हा हुरळून गेलात की तिथेच तुमची प्रगती संपलीच समजा.
मग आता काय करावं बरं? म्हणून त्यांनी जिजाऊ आई साहेबांकडे हा प्रश्न काढला की मला असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, काय करावं? आपण एवढं जे मोठं कार्य सुरू करायचं ठरवलं आहे आणि केलं सुद्धा आहे, तर त्याच्यासाठी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे कार्याला, आणि कार्याला जे अधिष्ठान पाहिजे तर त्यासाठी ते भगवंताची कृपा कशी मिळणार? तर सद्गुरूंचं करावे हे सद्गुरू, असं त्यांनी विषय काढला. तेव्हा जिजाऊ आई साहेब म्हणाल्या की हल्ली तिकडे देहूला कोणीतरी तुकाराम बाबा म्हणून आलेला आहे आणि त्याचं फार लोक नाव घेतात. पहा बुवा शिवबा, त्यांचे जर का कृपा आशीर्वाद तुला मिळत असतील तर स्वराज्याच्या आपल्या पुढच्या कार्याला त्याच्या इतकं दुसरं काही चांगलं नाही, इतकं खूप चांगलं आहे. आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद तू मिळवण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, एका ताटामध्ये वस्त्र, भरजरी वस्त्र, अलंकार, दाग दागिने असं घेऊन आपल्या मावळ्यांच्या बरोबर तुकाराम महाराजांना देहूला तो नजराणा पाठवला. कशासाठी? गुरु करावा तर तो सुद्धा तपासून घेतला पाहिजे. वाटेल त्या ऐर्या गैर्याला कुणाच्या तरी सांगण्यावरनं आपण धरायचं नसतं, ते तपासून घेतला पाहिजे. म्हणून आधी एकदम स्वतः पुढे जाऊन त्यांच्या पायाशी न नमता आधी नजराणा पाठवलाय. आणि ज्या वेळेला हा नजराणा आला तुकाराम महाराजांच्या घरी, आपल्याला सर्वांना माहिती 18-20 दारिद्र्य आणि 4-5 मुलं. त्या आवडाबाई तो संसार सांभाळत होती, कसा बसा कोंड्याचा मांडा करून वाढवत होती मुलांना. आणि तिथे एकदम हा नजराणा आला. म्हटलं त्या दिवशी तुकाराम महाराजच घरात नव्हते. आवडाबाईंनी ते पाहिलं आणि त्या सखू, अगं ये ग चिंगे ठके मके, या सगळ्यांनी हे बघा काय आहे, आपल्याला भेट म्हणून आलाय, असं तिने मोठ्या आनंदाने सांगितलं. आणि मग आवडाबाई इतकी खुश झाली, तिने ती भरजरी वस्त्र परिधान केली, ते दागिने अंगावर घालायचा प्रयत्न केला. बिचारीला कधी एवढे दागिने नव्हते ना घालायला मिळाले. म्हणून त्याच्या मासोळ्या असतात ना, अशा 2 इथे द्या, 2 डोक्याला इथे लावतात शिरोभूषण म्हणून इथे, तर तिने कानात घातल्या, कारण तिने विठ्ठलाचं बघितलं होतं ना, मासोळ्या त्यांनी कानात घातलेल्या आहेत. आणि मग ती कांबरेला जी मेखला असते ना, ती मेखला तिने गळ्यातच घातली वैजंती माळेसारखी. काय तिला जे काय जसं सुचलं तिथे तिथे ते अलंकार तिने घातले. आणि मुलीनं सांगितलं तुम्ही पण घाला. त्यांनी सुद्धा त्यांना जमता आलं, जमलं तसे अलंकार घातले. नथ बैक तिने नाकातच घातली हो, ते तिला माहित होतं. आणि हे सगळं होत आहे तोच तुकाराम महाराज आले की एकतारी घेऊन विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बघितलं का काय, हे बघितल्यावर काय पण सोंग दिसतायत. उतरवा उतरवा सगळं ते खाली, हे नको आपल्याला, हे आपलं नाही, अहो ते आपल्यासाठी नाही, काढा काढा म्हणाले. आणि मग आवडाबाईचा चेहरा एवढसा पडला, त्या मुलींचे पण चेहरे पडले आणि त्यांनी ते सगळं काढून ठेवलं. हो, वडिलांच्या सांगण्यात त्यावेळेला मुलं होती, आता नाही मुलं, पण त्यावेळेला वडिलांच्या सांगण्यामध्ये काढून ठेवलं. नाराज झाले. तुकाराम महाराज म्हणतायत, अहो ह्याच्यात का सुख आहे? अहो ते विठ्ठल 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 म्हणण्यामध्ये जे सुख आहे ते खरं सुख आहे. हे किती 4 दिवसाचं सुख, एकदा आजूबाजूच्या आया बाया बापड्यांना दाखवलं की संपलं तुमचं सुख, मग नवीन काहीतरी हवं असं म्हणाले तशी. मग आणि मग त्यांनी ते सगळं घेतलं, पुन्हा त्या ताटात भरलं आणि त्या ताटामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना अभंग लिहून पाठवला. आणि म्हणाले काय महाराजांना की शिवबा, तुम्ही जे उत्तम कार्य चालू केलंय त्याच्यासाठी आमच्याकडनं आपल्याला भरपूर आशीर्वाद आहेत. आम्ही सुखी व्हावं म्हणून आपण हा नजराणा पाठवला, पण आमचं सुख याच्यात नाही बरं, आमचं सुख कशात आहे असं म्हणून त्यांनी अभंग लिहिला. आणि तो अभंग त्या नजराण्याच्या ताटातूनच शिवाजी महाराजांना पाठवला. ते काय सांगतायत शिवाजी महाराजांना? त्यांना सांगतायत, तुम्हाला जर आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, आम्ही तेणे तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. असे होते हो तुकाराम महाराज, अगदी निरीच्छ निस्पृह. आणि असं असल्यामुळे त्या तुकाराम महाराजांचे त्यांचं सुख कशात होतं? त्यांचं सुख त्या भंडारा डोंगरावर जायचं आणि तिथे अखंड विठ्ठल चिंतनामध्ये गुंग होऊन राहायचं. त्यांना तो आनंद सापडला होता. तुम्हाला आम्हाला
आम्ही शोधत बसतो कुठे आहे तो आनंद, पण तुकाराम महाराजांना तो आनंद सापडला होता. आजी आनंदो, आजी आनंदो, आजी आनंदो, आजी आनंदो रे, आजी आनंदो, आजी आनंदो, आजी आनंदो, आजी आनंदो, फुलतो परमानंदो रे, फुलतो परमानंदो, तिने तिने तिजा नित्य म्हणती श्रुतीने, तिने तिजा नित्य म्हणती, तो हा एक प्रभू गोविंद रे. आजी आजी आनंदो, आजी आनंदो रे, आजी आनंदो, आजी आनंदो, डुलतो परमानंदो रे. परमानंद तो कमी न होणारा असा तो आनंद असतो आणि तो मिळतो कशाने? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि असा हा आनंद अनेक अनेक लोकांना त्यांनी दिला की जो आज आम्ही वारकरी लोक दिंड्या घेऊन जातात आणि त्या आनंदाचा नित्य अनुभव करत असतात ते आपण पाहतो. त्यांना तो आनंद मिळालेला आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं विठ्ठल 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 म्हणा म्हणजे हा परमानंद तुम्हाला मिळतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या पाठीमागे जे 14 टाळकरी उभे राहायचे त्या 14 टाळकऱ्यांमध्ये एक रामेश्वर भट म्हणून होते. त्यांनी तुकारामांची आरती लिहिली. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती हो, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा, पाय आम्हाला पादसेवन भक्ती त्यामुळे आम्हाला सहज साध्य होऊ शकेल. तुमच्या चरणाशी आम्ही येतो. ब्रह्म तुकाची झाले त्यांची जर तुलना करायची ठरली तर अन्य कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकाची झाले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले असं त्यांनी त्या आरतीत म्हटलं. ते तुकाराम महाराज काय सांगतायत? आवडाबाईला म्हणाले, आवडाबाई अहो सुख काय ह्याच्यामध्ये आहे का? आणि संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी त्याच काळातले होते बरं, समकालीन. ते काय सांगतायत? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे, मनात वाचिले पूर्व संचित केले, दया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. आम्ही
सुख सगळीकडे शोधतो. कशात? गाडी, बंगला, घोडा वगैरे, टुरिझमला जायचं, टूर करायच्या, जग बघायला जायचं, ह्याच्यात आम्ही सुख शोधतो आणि आम्हाला खरं सुख सापडत नाही. अन्न, वस्त्र, निवारा माणसाला पाहिजे. ही किती गोष्ट खरी असली तरी किती निवारे पाहिजेत हो? 1 घर, 2 घर, 3 घर, 4 घर. गेल्या 5-6 वर्षात मला इतकी माणसं भेटली, प्रत्येकाची कमीत कमी 4 घर आहेत आणि माणसाला एकच पुरतं ना घर राहिला. किती घरं करायची? मग एवढी घरं केली 4 म्हणून तरी खरं सुख आहे का? पण शरीर आहे, त्याला काहीतरी रोग होतातच आणि ते रोग झाले की मग माणसाला आठवतं, अरे अरे मी एवढ्या घरांमध्ये एवढे पैसे घातले, पण आता हे रोग हटवायचे तर त्यासाठी किती पैसे पाहिजेत? ते डॉक्टर बसलेलेच आहेत ना तुम्हाला सगळीकडे, इकडे पाठवा, तिकडे पाठवा, तिकडे पाठवा, एवढी मोठी मोठी बिलं करतात. रोज आपण ते वाचतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पूर्वजन्मीची पापे ती येती रोग रूपे, जाती वैद्याची बापे काही केया. श्रीराम. पूर्वजन्मीची पापे ती येती रोग रूपे. पण जर का आपल्याला या जन्मात सत्संग मिळाला आणि तुकाराम महाराजांसारखे लोक जे सांगतात ते आपण ऐकलं आणि विठ्ठल 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 असं म्हणलं तर आपल्याला त्याच्यातून मार्ग सापडतो आणि ते रोग पळून जातात. अशा सुद्धा कितीतरी कथा आहेत. रोग होऊ देत, पूर्वजन्मीच्या संचिताने रोग होतात पण ते जातात, बरे होतात. आज कितीतरी कोरोना झालेले लोक बरे होऊन घरी येत आहेत, आपण पाहतो ना, नाही का? तर त्याप्रमाणे ते बरे सुद्धा होतात. पण त्याला अट काय आहे? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय सांगितलं? विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणायला सांगितलेलं आपल्याला. कसं घ्यायचं हे नाम ते पण सांगितलंय. अहो येता जाता उठत बसता ग्रास गणिता, ते सदा देता घेता वदनी वदता ग्रास गणिता, घरी दानी शय्ये वरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजोनी भगवत चिंतन करी. भगवान पंढरीनाथ महाराज की जय. आणि म्हणून काय म्हणतात की तुम्ही कुठलंही नाव म्हणा, विठ्ठल विठ्ठलच म्हणलं पाहिजे असं नाही. राम 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 म्हणलं तरी चालेल. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, जे कुठलं नाव असेल ते म्हणा. पण रामाच्या नामाचं त्याने मोठं हे सांगितलंय कौतुक समर्थ रामदासांनी. ते म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुलाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे आणि फुकाचे. ते राम म्हणायला काही कष्ट लागत नाही. तो तुकाराम महाराज सुद्धा सांगतात त्या कस काय म्हणतात, राम राम नामाचे पवाडे, ज्याची वाचा गाढ पडे. राम नामाचे पवाडे, ज्याची वाचा गाढ पडे. ओ धन्य एक संसार
पडे गाढ सवय झालेली आहे, तो धन्य एक संसारी अखंड नाम उच्चारी. आणि रामनामाच्या पुढे कळी काळा धाक पडे. कळी काळ सुद्धा आपल्याला येऊच शकत नाही आपल्या समोर. कोरोना कुठला कळी काळ सुद्धा काही पुढे येऊ शकत नाही, एवढे त्याचं सामर्थ्य आहे. ते काय म्हणतायत, कळी काळा धाक पडे, असं हे नामाचं महत्व आहे. पण एवढंच नाही सांगत, ते म्हणतायत कंठी मिरवा तुळशी. आता बघा तुळशी कशासाठी, तुळशीमुळे ऑक्सिजन मिळतो. दिवसभर आमच्या माय बहिणी त्या चुलीशी बसून कामं करायच्या आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काय आरोग्याची हानी होत असे, त्यांना जेवण वगैरे करून झाल्यानंतर जाऊन तुळशीला पाणी घालून तिथे अंमळ तुळशी जवळ बसत असत. कशासाठी, ऑक्सिजनचा झालेला तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुळशीच्या जवळ बसायचं. आणि म्हणून आपल्याला माहितीये वारीमध्ये तुळशी वृंदावन घेऊन सुद्धा जाताना आपण अनेक माय बहिणींना बघितलेलं आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. अहो हे एकादशीचं व्रत कधीपासून सुरू झालं, ज्या वेळेला पुंडलिकासाठी प्रत्यक्ष भगवान श्री विठ्ठल माऊली तिथे आली आणि विटेवर उभी राहिले, तेव्हापासून एकादशी चालू आहे. आणि या एकादशीचं व्रत कसं असतं माहितीये का, आम्हाला माहिती नाही. कारण हल्ली आम्हाला डॉक्टर काय सांगतात, गोळ्या देतात. आधी ब्लड रिपोर्ट काढा म्हणतात, मग गोळ्या देतात आणि मग काय सांगतात, काहीतरी खा आणि मग गोळ्या घ्या. म्हणजे तुम्ही खूप खाल्लत ना की आणखी रोगाचं घर होतं त्या ह्याच्यात, आणि डॉक्टरांची भर असं होतं. म्हणून ते म्हणतात काहीतरी खाऊन गोळ्या घ्या. पण एकादशीचं व्रत काय आहे, दशमीला दुपारी जेवायचं आहे आणि त्यानंतर काहीही तोंडात घालायचं नाही. एकदम द्वादशीला देवाला नैवेद्य केला की पारणं करायचंय उपासाचं. पण उपास करा, व्रत करा. उपास करा म्हटलं की लोक काय विचारतात, उपास मग काय खाऊ आम्ही उपासाला, म्हणजे उपास म्हटला की काय खाऊ असा पहिला प्रश्न येतो. पण आणि मग उपास म्हटला की आम्हाला काय आठवतं, त्यातल्या त्यात आषाढी एकादशी म्हटली की आम्हाला साबुदाणा महोत्सव, शेंगदाणा महोत्सव. अहो त्याची इडली पण करतात, त्या रबरी तांदूळाची इडली करतील, डोसे करतील, सगळं करतील. म्हणजे काय पावभाजी सुद्धा करतील, की काही आपलं चुकायला नको. उपासाचे पदार्थ घेऊन हे सगळे पदार्थ बनवता येतात काय. पण असं व्रत नाहीये बरं. व्रत काय आहे, दश इंद्रियांचा एक मेळा केला आणि तो हा गोपाळकाला त्याचं एक मनाच्या ठिकाणी एकत्र करायचंय. असा तो अशी ती एकादशी आहे. आणि या एकादशीला 24×48 तासांचा उपास आहे. पण आम्हाला काय माहितीये काय, हजारो वर्ष जरी आमच्याकडे हे चालत असलं ना तरी आम्हाला त्याची माहिती नसते. मग कोणीतरी जपान मधला एक संशोधक येतो आणि तो ऑटोफॅगी नावाचा एक शोध निबंध लिहितो आणि त्याला नोबेल प्राइज मिळतं. नोबेल प्राइज मिळालं की काय ऑटोफॅगी काय, मग आम्ही गुगल करतो ऑटोफॅगी आणि मग त्याच्यात लिहिलेलं असतं की आपलं शरीर उत्तम स्थितीत राहण्यासाठी दर 15 दिवसात 48 तासांचा उपवास करावा. आणि असं जर दर 15 दिवसांनी केलं तर शरीर उत्तम स्थितीत राहतं असं तो सांगतो. आणि त्यांनी जे शोधून काढलेलं आहे का, तो काय म्हणतो, 24 तासात तुमच्या पोटात काहीच पडलं नाही ना की मेंदूला आता संदेश गेला की आता आपल्याला हे अन्न पचवण्याची कामगिरी नाहीये. ती नाहीये म्हटली की तो काय करतो, तो काय आपल्यासारखा नाही चला आता सुट्टी मिळाली बसा आराम करा असा आपला अंतरात्मा किंवा आत्माराम नाहीये. तो काय करतो, त्या उरलेल्या 24 तासात आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे कुठे काय बिघाड असेल तो शोधून काढतो. तो तुम्हाला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही असा असतो आणि तो दुरुस्त करून टाकतो. तुम्ही सगळ्या वारकरी जे एकादशीचा उपवास करतात त्यांच्या मुलाखती घ्या आणि शोधून काढा. जे जे लोक एकादशीचा जर 48 तासाचा उपवास असा करत असतील तर त्यांचं आरोग्य उत्तमच राहतं. आणि हा अनुभव मी घेतला. स्वामी विज्ञानानंद म्हणून आहेत मनशक्ती केंद्राचे, त्यांनी शास्त्र काय सांगते नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात त्यांनी असं सांगितलंय, अहो घरामध्ये आम्ही दिवाळीला जेव्हा साफसफाई काढतो तेव्हा आम्ही किचनला देतो की नाही विश्रांती, मग तशी पोटाला हवी की नाही विश्रांती. मग पोटाला जर विश्रांती द्यायला पाहिजे तर एकादशीचा उपवास 48 तासांचा करा असं त्यांनी पण सांगून ठेवलंय. आणि आता तर नोबेल प्राइज विजेता माणसांनी पण सांगितलं, पश्चिमेकडून किंवा पूर्वेकडनं दुसऱ्या देशातनं आलं की आम्हाला लगेच पडतं. तर त्यामुळे मी केलं बरं, मी स्वतः केलं. आज 3 वर्ष झाली आणि माझी कोलेस्ट्रॉल गेली 15 वर्ष काही करून कमी होत नव्हते. अनेक प्रकारची पथ्य केली पण ब्लड रिपोर्ट काढला एकदम हाय.
आणि मग डॉक्टर म्हणायचे अहो तुम्ही काय विचार करू नका, तुम्ही ही कोलेस्ट्रॉलची गोळी घ्या, आधी काहीतरी खा बरं आणि मग गोळी घ्या. आणि ती कोलेस्ट्रॉलची गोळी घेतली की किडनी खराब होते हो, त्याच्यात ते स्टॅटिन का काय असतं ना, किडनीवर परिणाम करतं. मग मला हे विज्ञानानंद सापडले, तो ऑटोफॅगी सापडला आणि मी सुरू केलं. वर्षभरामध्ये माझा ब्लड रिपोर्ट नॉर्मल. आणि ते बघितल्यावर माझ्या भावाचा विश्वास बसेना. अरे तो म्हणतो त्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीने काहीतरी मायाजाल केलेलं आहे, गडबड केली आहे, हे बरोबर नाही, मला पटत नाही, तुझं किती हाय असायचं कोलेस्ट्रॉल. म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा तेच केलं, अजूनही मी तेच करते. आणि आता माझं बघून माझ्या संपर्कातली जी 10 माणसं आहेत ती आता एकादशीचा 48 तासाचा उपवास करायला लागली. अहो जर असे आपले सगळे रोग आपोआप एकादशीच्या उपवासाने बरे होणार असतील तर त्या डॉक्टरच्या पायऱ्या झिजवायच्या कशाला, त्यांनी सांगितलेल्या गोळ्या घ्यायच्या कशाला. आम्हाला मोठा डॉक्टर आत बसलाय, आमचा अंतरात्मा, तो बरा करणार आहे. तो सोडून ह्या पामर डॉक्टरांकडे कशाला जायचं आणि कशाला ते 100 प्रकारचे रिपोर्ट काढायचे. म्हणून तुकाराम महाराजांना ह्याची तळमळ आहे. म्हणून ते सांगताय कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी असं. आणि पुढे काय म्हणतायत, म्हणवा हरीचे दास आणि तुका म्हणे मजही असं. तुम्ही सर्वांनी उत्तम आरोग्य तुमचं असावं, दीर्घ आयुष्य तुम्हाला मिळावं, याखेरीज मला काय आहे. आणि त्या संबंध दीर्घ आयुष्याचा उपयोग विठ्ठल विठ्ठल म्हणत सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी आपण करावा, अशी एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून ते काय सांगतात, ज्ञानेश्वर माऊली पण आहे सांगते, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम पण नाम घ्या. आणि मग असं नाम घेता घेता त्या नामामध्ये गोडी लागली की पुढे काय होतं, संत कबीर म्हणतात, कोठना कोठना हले, कोठना हले कंठना, कोठना हले कागा कागा, कोठन हले कंठन चले जिह्वा न कहे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. कोठन हले कंठन चले जिह्वा न कहे राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. असं संत कबीरदास सुद्धा सांगतात. एकदा ते नाम घेण्याची गोडी लागली की हळूहळू ते नाम संपूर्ण पेशी पेशीमध्ये जातं आणि मग तो विठ्ठलमयच होतो. म्हणवा हरीचे दास, तो हरीचा दास होतो, त्याला वेगळं आता काही म्हणावं लागत नाही, हा हरीचा दास आहे म्हणून. आणि हेच पूर्वपदामध्ये तुकाराम महाराजांनी जसं शिवाजी महाराजांना सांगितलं ते आपल्यासाठी पण तेवढंच खरं आहे की नाही. ते काय म्हणताय, विठ्ठल विठ्ठल
कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आता थोडा वेळ नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. सर्व श्रोत्यांनी माझ्याबरोबर म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 मंदिर बंद व्हायची वेळ आली तरी एक आजीबाई तिथल्या खांबाला टेकूनच बसलेल्या आणि काही उठत नाही. पुजारी बाबा म्हणाले, अहो आजीबाई, कीर्तन कधीच संपलं, सगळे श्रोते घरोघर पोचले सुद्धा, आता मंदिर बंद करायचं आहे, अजून तुम्ही इथेच बसलेले आहात, तुमचं घरी कोणी वाट पाहणार आहे की नाही? उठा आता. हो रे बाबा उठते, विठ्ठल 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 विठ्ठल. त्या आजीबाई कशा बशा सावरत उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, नाही रे, माझे घरधनी केव्हा 15 वर्षापूर्वी देवाच्या घरी गेले आणि मी आता एकटीच आहे बरं, कोणी माझं नाही. माझा हा विठुराया तोच माझा एक नातलग आहे, काय आहे तो, म्हणून बसते आपली इथे. कथेकरी बुवा सांगतात, आपलं जे दुःख असेल सुख असेल ते देवाला सांगावं, म्हणून बसते त्याच्याशी बोलत, त्याला सांगत. बर आता तू म्हणतोच तर चला, असं म्हणून काठी टेकीत टेकीत पाठीत वाकलेली ती आजी हळूहळू मंदिराच्या पायऱ्या उतरायला लागली. मंदिर बंद करून पुजारी तो केव्हाच गेला, पुढे लांब निघून गेला. या हळूहळू आजीबाई चालतायत. कोण आहे ती आजीबाई? वऱ्हाड देशी ब्राह्मण विधवा. वऱ्हाड देशी ब्राह्मण विधवा.
वऱ्हाड प्रांत, त्या वऱ्हाड प्रांतात केरळ नावाचं गाव आहे, तिथे ह्या आजीबाई राहत होत्या. आणि कोणीच नाही घरी, येऊन बसायच्या मंदिरात, जेवढा वेळ मंदिर उघड असेल बसावं आणि ऐकावं. त्यांना कथेकरी बुवांनी सांगितलेलं सगळं नीट लक्षात राहायचं बरं. आणि त्या पुजाऱ्याला पण म्हणाल्या होत्या, अरे तू आज ऐकलं नाहीस का? ते म्हणाले, आपलं जे काय सुख आणि दुःख असेल ते देवाला सांगावं. मी आपली बसते इथे देवाला सांगत. आणि मग याप्रमाणे त्या आजीबाई सतत विठ्ठल 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 नाव घेत. कोणी नाही, मुलगा नाही, नातवंड नाही, कोणी नात्या गोत्याचं कोणी नाही, एकटा जीव. आणि अशा रीतीने विठ्ठलाची भक्ती करण्यामध्ये चाललं होतं दिवस. आणि मग हळूहळू पाहता पाहता त्यांना वाटायला लागलं, कथेकरी बुवा सांगतात ते बरोबर आहे. आषाढी कार्तिकी दोन्ही वारी, करीती भक्तीचे अधिकारी, त्यास मुक्ती हरी देतो चारी, हे मज ठावे. तर आपण त्या विठ्ठलाकडे गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला लागली. आणि म्हणून त्या वाट बघायला लागल्या, काय करावं, कसं जावं. प्रत्येक वेळेला आषाढीची वारी आली की त्या गावावरून अशा दिंड्या जात असत आणि त्यांचा नामघोष ऐकला की त्यांना मनातून असं व्हायला लागे की मला कोण घेऊन जाणार. आषाढीची वारी संगीत माझ्याकडे काही धन नाही, माझ्याकडे काही नाही, कसं एवढा लांबचा प्रवास मला कसा घडणार, कोण येईल रे माझ्यासोबत. आणि मग ती विचार करत नाही, अहो इतक्या दिंड्या जातात, आपल्या गावातले पण जात असतील ना, त्यांना विचारा, कोणाच्या तरी सोबतीने जा, असं पुजारी बाबांनी सांगितलं. म्हणून मग त्या जाऊन भेटल्या. अरे गणप्या, अरे हडम्या, तुम्ही जाणार ना, आता आषाढी एकादशी जवळ आली, मला न्या की रे सांगाती तुमच्या. पण ते म्हणाले, आजीबाई अहो आता ह्या तुमच्या चालीने चालायचं, तर ह्या आषाढीला निघालो तर पुढच्या आषाढीला पोचायला व्हायचं. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही इथेच बसा, हरी 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 म्हणत आम्ही जातो आणि वारीला पांडुरंगाचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन येतो आणि तुम्हाला प्रसाद देतो. पंथी सांभाळून या, पंथी सांभाळून या, नील सांगाती कोण तो मजला, वृद्ध शकता काळी, पायी यात्रा कशी घडेल मला. आणि गावातल्या तरुणांनी असं निराश केल्यावरती बिचारी निराश झाली. कोण होती ही गोमाई? ही गोमाई ही जशी एक आजीची कथा आहे, अशी ही तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक जीवाची कथा आहे. आपण या जगामध्ये जीव जो जो जन्माला येतो तो त्या आजीसारखा एकटाच आहे बरं. जन्माला येताना एकटा आहे आणि हा जग सोडून जाताना सुद्धा तो एकटा आहे. औषा पायथ्याशी कितीही लोक बसलेले असले ना, तर साधं तुमचं डोकं दुखणं सुद्धा ते कमी करू शकत नाही. एकदा जर ठणाणा डोकं दुखायला लागलं तर त्या जीवाचं जीवाला सहन करावं लागतं. म्हणून ही कथा आज मी तुम्हाला सांगते, ही रूपक कथा आहे एका जीवाची. या संसारात तो येतो, या संसारात खस्ता खातो, संकट सोसतो आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक साधनांचे कष्ट उपसतो आणि करून घेतो. ते ह्या कथेमध्ये दाखवलेले आहे. आणि मग ती विचार करायला लागली, आता काय करू, मला तर जायचंय. आणि असं असताना एक दिवशी ती मंदिरात बसलेली होती. त्यावेळेला कथेकरी बुवांनी आषाढी जवळ तोंडात पण यायला लागतं, एकदा तरी पंढरपूरला जा, एकदा तरी दर्शन घ्या. त्याप्रमाणे ते कथेकरी बुवा सांगत होते, सुखाला गी करी शीतळ पंढरी
वर्णन केलं पंढरपूरचं, तिथे जाऊन काय काय करायचं, चंद्रभागेत स्नान करायचं, महाद्वारी लोटांगण घालायचं आणि गरुडा पाराशी जाऊन कान धरून नाचायचं, सगळं सगळं सांगितलं. आणि ते ऐकल्यावर मात्र या वृद्ध आजीनी मनात अगदी घेतलंच की गेलंच पाहिजे, नसे नाका कोणी सोबतीला, माझा विठुराया आहे तोच करील मला सोबत. मग तिने काय केलं, आजूबाजूच्या 4 पंचक्रोशीमध्ये हिंडली आणि थोडं काय पीठ मीठ काय देतील ते गोळा केलं. पैसा तर नव्हताच तिच्याकडे. आणि जाऊन रस्त्यावर उभी राहत असे आणि बघायची ना दिंड्या जातायत. त्याप्रमाणे आता ह्या वेळेला सुद्धा दिंड्या जायला लागल्या. तेव्हा जाऊन ती उभी राहिली. ह्या वेळेला जे नेहमी अनेक वर्ष आज वारीला जात आहेत त्यांना यावर्षी घरी बसायचे. बरं, ही वारी त्याला म्हणतात. किंवा आपण आता करतोय ही वारीच आहे, आपण आता पंढरपूरलाच चाललोय. फेसबुकवर वारी करायला काय हरकत आहे. आणि त्याप्रमाणे आजची एक दिंडी निघाली, हातात दिंड्या पताका घेतलेल्या आहेत, मृदुंग आहेत आणि वाजवतायत आणि टाळ आहेत आणि सगळे नाम घोष करत चलत चाललेले आहेत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 गोमाईनी हळूहळू त्यांच्याबरोबर चालायला सुरुवात केली आणि जितकं जसं जसं जाईल तशी पोचत होती ती काठी टेकत आणि ती वारी पुढे जायची दिंडी आणि मागची दिंडी यायची त्यांच्या बरोबर जायची. या सगळ्यांनी शिदोऱ्या उघडल्या की मग मात्र ती लांब जाऊन बसायची. कारण स्वाभिमानी होती. कोणीतरी आपल्याला भिकारी समजावं आणि भाकर तुकडा द्यावा हे तिला मान्य नव्हतं. लांब जाऊन बसायची. इकडे हे शिदोऱ्या सोडायचे. सुरुवातीला 2-3 दिवस कुणाच्या नाही लक्षात आलं, पण एकदा एका बाबाच्या लक्षात आलं. त्यानं जाऊन, आजी इतक्या लांब का बसल्यात, या इकडे, अहो आमच्यातला भाकर तुकडा आम्ही प्रेमाने तुम्हाला देतो, आमचे भाकरी आहे त्याच्यातली अर्धी भाकरी तुम्हाला देतो, असं कोणीतरी सन्मानाने मिळवून द्यावं आणि खाऊ घालावं. आणि अशी ती गोमाई प्रवास करत होती. आणि हे प्रवास करत असताना अखंड तिच्या मुखाने विठ्ठलाचं नाम चालू होतं आणि नाम घेत 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 ती पुढे जात होती. माझ्या जीवीची आवडी पण गोविंदा
आयास करावे लागले तरी चालेल, पण आता मी त्या विठुरायाचं दर्शन घेणारच घेणार. बिचारीचे काही जमायचे हो, अशक्त होती, वृद्ध होती, मग बसायची थोडी थोडी. आणि पण गंमत तुम्हाला सांगते, ती विठ्ठल विठ्ठल नामाची एक जी ऊर्जा येत असे ना, आणि ते पोटाला पडणारे उपास, त्याच्यातून तिला अशी काही एक ऊर्जा मिळत गेली. पाठीत वाकलेली आजी हळूहळू सरळ किओ झाली आणि छान चालायला लागली. हळूच चालत होती, काय फार मोठी धास चालत नव्हती त्यांच्या बरोबर, हळूहळू पण नीट चालत होती. त्या चालण्याने जे एक आतमधून तयार होतं आणि त्या दिंडीत असणाऱ्या लोकांच्या नामघोषाचा जो एक परिणाम आपल्यावर होत असतो, तो ती अनुभवत होती. असे ते चालले होते. आणि अशी जाता जाता ती दिंडी कुठली होती? वराड प्रांतातून आलेली ना. मग ह्या दिंड्यांना इतरही दिंड्या मिळतात. गजानन महाराजांची आहे, मुक्ताईची पालखी आहे, नंतर माहूरगडची एक पालखी येते, त्याच्यानंतर साईबाबांची शिर्डीहून येणारी पालखी आहे, स्वामी समर्थ, आणखी कोणाकोणाच्या पालखी, निवृत्तीनाथांची आहे. अशा त्या सगळ्या त्याच्यामध्ये येत होत्या. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या दिंड्या पताका आणि त्यांचे सगळे टाळकरी मध्ये मध्ये रिंगण घालायचे. आणि त्या रिंगण असं घातलं की ज्यांच्याकडे घोडा असायचा ते त्या घोड्यावरून छान कसरती करायचे. तो एक मोठा मजेशीर अनुभव असतो दिंडीतला. आणि ज्यांच्याकडे घोडा नसायचा ते काय करायचे, असे डोंबाऱ्याचे खेळ त्यामध्ये रिंगणामध्ये करायचे. काही तर ज्यांच्याकडे तेही नसलं तर त्या आपल्या माय भगिनी आपल्या त्या रिंगणामध्ये उभ्या राहून फुगड्याच घालतात. असं गमत गमत. आणि हे सगळं बघत होती हो आणि गोमाई. आणि अशा रीतीने चालत मनामध्ये सारखी म्हणते, विठुराया तुझ्या दर्शनाची आस लागली रे बाबा मला. आता कधी तुझ्याकडे पोचणार, कधी तुझ्याकडे. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल पंढरीनाथ महाराज. आणि अशी होता होता किती लांब आली असेल कल्पना. चंद्रभागा नदीच्या जवळ आली किती. नित्य यात्रा जात असे त्याच मार्गे, नित्य यात्रा जात असे त्याच मार्गे, हळू हळू चाले वारकऱ्या संगे, हळू हळू चाले वारकऱ्या संगे. नित्य वाचे जपे हरी नाम, नित्य वाचे जपे हरी नाम. आली तेथे पुरसळे नाम ग्राम, आली तेथे पुरसळे नाम ग्राम. पुरसळे नावाच्या एका गावाशी ते सगळे आले. आणि पाहतात तो काय, अहो चंद्रभागेला पूर आलेला. किती पाऊस पडला असेल कल्पना करा. एक एक वर्ष आपण पाहिलेला आहे कसा पाऊस पडतो. या वर्षी नाही एवढा पाऊस, पण असतो भरपूर पाऊस. आणि त्या पावसातून हे दिंडीतनं जाणारे वारकरी भिजत भिजत जातात. रात्री कुठेतरी थांबतात, मुक्काम करतात. आणि तिथे सुद्धा त्यांचं भजन आणि हे चालूच असतं. ते सगळे जे रिंगण घालतात त्याच्यामध्ये सगळे टाळकरी असे उभे राहतात अगदी शिस्तीमध्ये. आणि शिस्तीत त्यांचं चाललेलं असतं भजन म्हणायचं. कुठे कुठे कीर्तनाचे सुद्धा पडाव पडलेले असतात. आणि प्रत्यक्ष पंढरपुरात तर काय, ते आपण जाऊ तेव्हा वर्णन ऐकालच तुम्ही. अशा रीतीने आता गुरसळे गावाच्या जवळ आले आणि चंद्रभागेला पूर आला. आणि नावा लावल्यात सगळे नावाडी जेवढे म्हणून तिथे कोळी लोक आहेत त्या सर्व कोळ्यांनी आपापल्या नावा लावल्यात. आणि त्या नावांमध्ये सगळ्या दिंड्यांचे लोक बसतात आणि पलीकडे चंद्रभागा पार करून जातात.
आणि असं करता करता ती विचार करायला लागली, मी जाणार कशी याच्यामध्ये, मला चढता कसं येणार, चढण्यापासूनच तिला प्रश्न आहेत सगळे बरं का. पण मग असता असता सगळ्या दिंड्या पलीकडे गेल्या आणि एक नाव राहिली. मग मात्र आता तिने हिम्मत केली आणि पुढे गेली आणि म्हणाली, अरे बाबा मला बी घे रे तुझ्या नावामध्ये, मला पण पंढरी रायाच्या दर्शनाला जायचंय, घे की र मला. चल हट आजी, पैसे आहेत का नावेत बसायचं, तर पैसे लागतात, आहेत का तुझ्याकडे पैसे, तर ये नावेमध्ये, असं म्हणून त्यानं तिला असं, ती एवढी नाजूक वृद्ध बाई, त्यांना असं सहज केलेला हात तिचा जोरात लागला हो आणि धपकन त्या पाण्यामध्ये पडली की होती. आणि ती पडली आणि ती नाव गेली की निघून. आणि मग मात्र भूमाईला इतकं कशी बशी उठली तिथून, कसा बसा आपला प्राणही गोळा केला आणि मग किनाऱ्यावर आली आणि आपल्या दैवाला दोष द्यायला लागली. कुठून मी निघाले, कुठपर्यंत मी आले, आता नाही का विठ्ठलाचं दर्शन मला घडायचं, इथपर्यंत आले विठुराया, काय बाबा तुझ्या मनामध्ये, इथपर्यंत येऊन आता मी इथूनच थांबणार का, आता काय करावं. आणि रडत बसली. दुस्तर संचित हे माझे, दुस्तर संचित हे माझे, दुस्तर संचित हे माझे, दुस्तर संचित विठ्ठल दर्शन धरुनी आस, विठ्ठल दर्शन धरुनी आस, केले विना नाचा ध्यास, केले विना नाचा ध्यास, त्याची सार्थकता व्हायास, त्याची सार्थकता व्हायास, आहे देवा नावडले, आहे देवा नावडले, दुस्तर संचित हे माझे, दुस्तर संचित हे माझे. रडत बसली. संचित म्हणजे पूर्वजन्मांमध्ये संचित जे असतं ते या जन्मात भोगावं लागतं प्रारब्ध. आणि असं हे माझं संचितच वाईट आहे, मी किती माझ्या यांनी प्रयत्न करत करत इथपर्यंत आले, पण आता मला विठुरायाचं काही दर्शन घडत नाही असं वाटून ती रडायला लागली. आणि रडायला लागली त्यावेळेला अहो विठुरायाला तिची करुणा आली. ऐसी करुणा वाणी विठ्ठल सद्गतधामा, धरुनी वेश मन कुणी कोऱ्याचा, धावत पेटे आला आला. कोण म्हणे तू बसली सलेले, सांगे सत्तर मजसी, कैल विराते हसेल जाणे, तरी तू चलवे गेसिया, तरी तू चलवे गेसिया. गावाती बोले कोण सांगू, मजसी आधी वारे, देव म्हणे मन पाण्या पोळी, म्हणती जन हे सारे सारे, म्हणती जन हे सारे. अशी ती त्या चंद्रभागेच्या एका तीरावर अलीकडच्या तीरावर अशी रडत बसलेली आहे. त्यावेळेला विठ्ठल संगलित झाला आणि तो तिथे आला
गोळ्याच्या रूपाने. आणि असं कमरेला तो रुमाल बांधलेला आहे, डोक्याला एक रुमाल बांधलेला आहे आणि असा बलदंड आहे हो. आणि असे हातात इथे ते हे बांधलेले आहेत. असा तो काळा भिन्न असा तो आलेला आहे. आणि तो म्हणतो, काय ग आजी, कशाला इथे अशी बसली आहेस रडत? पलीकडे पैतीराला जायचं व्हाय तुला? तर मग चाल की मी घेऊन जातो तुला. अरे कसं नेणार तू? माझ्याजवळ पैसे नाही र बाबा, मी कशी येणार तुझ्या बरोबर? आणि तेवढ्यात ती सावध झाली. आधी तिला आनंद झाला, कोणीतरी आपल्याला पलीकडे घेऊन जाणार आहे म्हणून, पण सावध झाली बरं. असे जे हरीचे भक्त असतात ते वेळेवर सावध होतात आणि जे हरीचे भक्त नसतात ते अशा वेळेला फसतात. सावध झाली आणि म्हणाली, आधी तू मला सांग, तू कोण आहेस आणि तू माझी का चौकशी करतोस? हा, मला पलीकडे न्यायचंय. तुला जर वाटत असेल हिच्या जवळ पैसा बारका असेल, अरे नाही र बाबा, माझ्याजवळ पैसा दमडा सुद्धा नाहीये. कसा नेसल रे तुम्हाला? असं ती विचारते त्याला. तेव्हा म्हणे, बापा मी दुर्बळ, नाही धन माझे जवळ, घेऊन पीठ हे जरी उंचळ, नेशील तरी येते. हे एवढं उंचळभर पीठ काय तेवढं उरलाय माझ्याकडे, हे घेऊन मला पलीकडे सोडत असलास तर येईन बाबा मी तुझ्या बरोबर. देव म्हणतायत, अगं मला पांड्या कोळी म्हणतात, मला पण पलीकडे जायचंय आणि नाव वगैरे कशाला पाहिजे, ह्या मी माझ्या खांद्यावर बसवतो तुला आणि नेतो की. अरे बाबा नगर नग, माझं हे एकच धडूत आहे आणि ते जर का वल्ल झालं तर मी काय करणार? असं ती म्हणायला लागली. काय होलं वगैरे होत नाही, चल तू माझ्या बरोबर, चल पटपट पटपट, मला काय अजिबात वेळ नाही. असं तो तिला घाई करायला लागला आणि म्हणाला, मी कुठे काय घेणार आहे तुझ्याकडनं, मला काही नको. आई तुझी बोले पण कशाई, मी कोणाचे नव्हे ठिकाणी, नजनाते काही पंढरीत राहतो, मी नजनाते उतरू काही पंढरीत राहतो. मी पलीकडे जातो या नव, मी तिकडेच राहतो, माझं नाव पांड्या कोळी आहे, चल तू. आणि तिला खांद्यावर घेतली आणि नेऊन सोडली की पलीकडे खाली सोडली. नाही झालं का? खाली नेऊन सोडलं आणि ती आपलं जे काय दडूत होतं ते असं सारखं करत उठून उभी राहिली. आणि तिला आश्चर्य वाटलं, खरंच ते ओलं नव्हतं झालं. एवढे महापुराची चंद्रभागा त्याच्यातून त्यांना आपल्याला खांद्यावर बसवून आणली. आणि काय म्हणून ती आश्चर्याने त्याला म्हणायला लागली, वाटे अद्भुत चिंता, वाटे अद्भुत चिंता, न तुझे भिजले चिलेशही अंग. वाटे अद्भुत चिंता, न तुझे भिजले चिलेशही अंग. माझेही त्याच परी, माझेही त्याच परी, ओरडी मज आणली कशी सांग. राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम, राम राम रघुतम राम. असं ती त्याला सांगते, तुझंही अंग कोरडं, माझं पण काहीही भिजलं नाही, कोरडीच्या कोरडं मला कसं आणलंस असं म्हणून ती बोलतीये. आणि मान वर करते तर काय, हिला खाली ठेवून तो केव्हाच गेला. त्याचे कितीतरी लाखो भक्त केव्हाच पोचले होते ना पुढे, त्याला इथे थांबून कसं चाललं असेल. आणि आता मात्र आनंदित झालेली गोमाई उठली, उभी राहिली आणि निघाली. आता तिच्या पायाला वेग आला बरं.
त्वरित मग निघाली दर्शना विठ्ठलाचे परम मुदित चित्ते गातसे नाम वाचे विठ्ठल 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 महाराज की जय. अहो येऊन पोचली की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कितीतरी तंबू उभारले होते, राहुट्या उभ्या केल्या, त्या पालं पडली होती, सगळे जण नामघोषाच्या गजरात जिकडे तिकडे भजनाचा. ही दशमी एकादशी होती, आज दशमीला सगळे येऊन पोचलेले आणि तिथे गोमाई सुद्धा आलेली आहे. सकाळी उठली, आता तिच्या मनाची इच्छा पूर्ण होणार की विठ्ठलाचं दर्शन होणार. तिने सकाळीच उठून चंद्रभागेमध्ये स्नान केलं. ते एकच धड होतं, फाटकं तुटकं रात्री कसं तरी लावायची, ते एकच धड होतं, धुवून वाळवून सकाळी ते नेसायचं, असं तिचं सगळं. त्याप्रमाणे तिने सकाळी स्वतःचं आवरलं आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आली. आणि अहो काय केवढ्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या, मोठ्या मोठ्या 2-2 दिवस लोक त्या रांगेत उभी राहतात. आणि ते पाहिल्याबरोबर पुन्हा या आजीच्या पायातलं सगळं त्राणच गेलं आणि मग ती अगदी रडायला लागली. खाली बसली एका झाडाखाली. करू आता काही श्रम सकलही वाट तीर्था, कथू कोणासी मी अघटित निज प्राप्त न कथा. आणि असं ती रडतीये तोवर तिथे हरिपंत तात्या बडवे आले आणि ते म्हणाले, अहो आजी तुम्हाला काय दर्शन घ्यायचं ना, चला माझं बोट धरून मी तुम्हाला दर्शन घडवतो. तू कोण बाबा? आहे मी तुमचा इथला पुरोहित आहे. बरं असतात बरं असे पुरोहित आणि त्यांनी चोपड्या ठेवलेल्या असतात. आम्ही 2012 साली पंढरपूरला गेलो होतो, 2012 साली. त्यावेळेला आम्ही ते त्यावेळेचे जे आमचे पुरोहित होते त्यांचा पत्ता वगैरे शोधून आम्ही गेलो होतो, त्यांच्याकडे आम्ही उतरलो होतो. आता त्यांची जी सून आहे ना, म्हणजे ते आता नाहीयेत, पण त्या घरातली जी आहे ती आता कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे, म्हणजे त्यांची चांगली भरपूर प्रगती झाली. पण अजूनही ते आपल्या मात्र आलेल्या भक्तांचं, आपल्या लोकांचं काम करतात. त्यांनी आम्हाला सगळी ती आधीची सगळी बाडं लिहिलेली काढून दाखवली. माझ्या सासऱ्यांचं नाव होतं त्याच्यामध्ये लिहिलेलं. ते जात असत पंढरपूरला वारीला आणि मग आमची नंतर पुढे नावं लिहून घेतली. त्याप्रमाणे हे हरिपंत तात्या बडवे ते म्हणाले, मी तुमचा पुरोहित आहे, चला. आणि बोट धरलं आणि सांगितलं डोळे मिटा. डोळे मिटले आणि गोमाईला त्यांनी विठ्ठलाच्या समोर नेऊन उभी केली आणि म्हणाले, आजीबाई आता डोळे उघडा. आजीबाईने डोळे उघडले आणि बघितलं आणि त्या डोळ्यांमध्ये ते रूप साठवून घेतलं. समचरण सरोजम सांद्रलीलामृदाभं जगन्निहितपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहास्यं विठ्ठले चिंतयामि. पंढरीनाथ महाराज की जय. आणि असं रूप डोळ्यातून साठवून घेता घेता डोळे मिटले की हो बघा, ज्याच्या दर्शनाची आस घेऊन माणूस येतो त्यानं असं प्रत्यक्ष बघितल्यानंतर डोळेच मिटतो का? खरं बघायला आले ना, पण का डोळे मिटावे लागतात? कारण जे डोळ्यांनी बघितलं ते आता अंतःचक्षुनी बघायचं असतं, आत साठवून ठेवायचं असतं. आणि अंतःचक्षुनी बघण्यासाठी हे चर्मचक्षु मिटावेच लागतात. आणि त्याप्रमाणे तिने ते डोळे मिटले. तोपर्यंत तो तिथे बडवे होते, आजी सरका पुढे तुमच्या मागे किती लोक आहेत दर्शनाला. आणि त्या हरिपंत त्या बडवे त्यांनी पुन्हा तिला बाहेर आणून सुद्धा सोडलं. आता गोमाईचं मनातली इच्छा पूर्ण झाली होती, खूप आनंदात होती. आज एकादशीचा दिवस पूर्ण ती भजन पूजन कीर्तन आणि याच्यामध्ये सगळे तिथे वाळवंटात तेच चाललेलं होतं. त्याच्यामध्ये त्या दिंड्या पताका लागलेल्या होत्या, टाळ घोषांचा गजर चाललेला होता, कोणी हे वाजवत होते. आणि एकतारी घेतलेले बाबा सुद्धा असतात त्यांच्या बरोबर. कोणाच्या त्या आणलेली तुळशी वृंदावन ठेवलेली होती. आणि तो दिवस तिचा त्या एका मस्त आनंदात गेला. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती.
पंढरपूरचं वर्णन करावं. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, घालला नामाचा गजर, घालला नामाचा विठ्ठलाचं ते रूप आठवत आठवत अशी ती दिवस तो तिचा अतिशय आनंदात. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. तो दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठवी तारुणे प्रगट झाला, नाम आठवी तारुणे प्रगट झाला. गोपाळा तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा तुझे ध्यान, ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. तो दिवस अतिशय आनंदात तिने काढला आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. द्वादशीला तिने सकाळी स्वतःचं सगळं अंगणी उरकलं, स्नान उरकलं आणि मग ती वाट बघत होती. आज दुपारी 12 वाजता पारणं करायचं होतं. त्यापूर्वी तिच्या हातामध्ये जे पीठ आणि मीठ होतं ते कुणाचा तरी करायचं आणि मगच पारण करायचं, अशी एकादशीच्या व्रताची कथा असते. म्हणजे व्रत असं करतात आणि म्हणून ती वाट बघत होती. अहो तिचं ते पीठ ओंजळभर घेणार कुठे? त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळीकडे मोठी मोठी चुलाणं लागली होती, त्याच्यावर मोठ्या मोठ्या पातेल्या होत्या आणि सुग्रास असं भोजन जिथे तिथे सिद्ध होत होतं. प्रत्येक राहुटीच्या बाहेर भोजनाची सिद्धता होत होती. असं तयार ज्यांना मिळणार आहे ते तिचं पीठ कोण घेणार होतं? सगळीकडे हिंडून 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 ती दमली बिचारी कोणी तिचं. आणि जोपर्यंत दान धर्म होत नाही तोपर्यंत व्रताचं पारण होत नाही. असता असता दुपार जशी पडली तशी सगळ्या राहुट्या पालं उठली. आपले आपले सगळी अवजारं पण त्यांनी घेतली, मृदुंग आणि तबले वगैरे सगळं घेतलं आणि निघाले. सगळ्या राहुट्या उचलल्या आणि एक एक दिंडी परत जायला लागली आणि ती आपली तिथेच घोटाळते. अजून तिचं पारणं झालं रे, अजूनही विठ्ठला माझी परीक्षा बघतोस का रे? द्वादशीचं पारणं निरे होते आणि दुपार जशी संध्याकाळ करायला लागली त्यावेळेला एक अशक्त वृद्ध आजोबा पायाने थरथर थरथर तिथे आले आणि म्हणाले, 2 दिवसांचा उपवासी मी, 2 दिवसांचा उपवासी मी, दुबळ्या वृद्धाची पाही
आज द्वादशी पर्वणी मोठी, धर्म करावा काही, धर्म करावा काही. ती म्हणाली, बाबा रे काय तुला मी देऊ, माझ्याकडे हे फक्त पीठ आणि मीठ ठेवलं आहे. हरकत नाही आजीबाई, त्याचा तू पानगा कर. अरे पण कसा करायचा? मग आजोबा त्याचं नाव, ते म्हणाले माझं नाव सख्या हरी आहे. ते गेलं आणि जाऊन सगळीकडनं त्यांनी 4-4 टाट्या गोळा केल्या, 3 दगडांची चूल बांधली आणि एका पळसाच्या पानावर तिने पानगे तयार करून ते खापरीच्या ह्याच्यावरती भाजले आणि मग 2 पानं मांडली, एक आजोबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक एक पानगा तिने वाढला आणि विठ्ठलाला नैवेद्य. आणि म्हणण्यात ये, आता सुरू करा आजोबा. आणि तोच तिथे मळवट भरलेली, हिरव्या बांगड्या घातलेली, हिरवी साडी नेसलेली एक सवाष्ण आली आणि ती म्हणाली, काय हो, काही मिळतंय का दुपारच्याला म्हणून बघायला आलो, ते इथे स्वतः उपास सोडत बसलात होय, मला विसरला. तेव्हा ते म्हणतात, गोमाई आता तुला सुद्धा हे पुण्य मेहून घातल्याचं पुण्य मिळणार बरं. मग ती म्हणाली, उठली, तिने त्या सवाष्णीला बसवलं, आपल्या समोरचा पानगा तिच्या पुढे केला आणि त्या दोघांना नमस्कार केला. विठ्ठल रुक्मिणी आज माझ्या हाती जेवायला आले. त्या दोघांना भक्तिभावाने नमस्कार केला आणि त्या अशा रीतीने तिचं द्वादशीचं पारणं झालं. आणि त्यांना नमस्कार करताना ती जी वाकली त्यावेळेला त्यांनी तिच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि तिला दर्शन दिलं. प्रत्यक्ष विठ्ठल रखमाई तिथे आले होते आणि अशा रीतीने गोमाईचं तिथेच तिने आपला देह ठेवला आणि तिच्या जीवनाचं तिथे सार्थक झालं. जशी सायुज्य मुक्ती गोमाईला मिळाली तशी तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळो आणि सर्वांनी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत ही सायुज्य मुक्ती प्राप्त करून घेऊया. म्हणूनच तर आपल्याला तुकाराम महाराज मूळ पदात सांगतात, मागून आजच्या कीर्तनाची ही सेवा संत वेणा स्वामींच्या चरणी अर्पण करूया.